राज्यभरामध्ये विधानसभांच्या निवडणुका ज्या आहेत ते वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे गाजत आहेत. गंगाखेडची निवडणूक सुद्धा अशाच पद्धतीची गाजत आहे. इथे धनंजय मुंडे यांनी वेगवेगळे जे आहेत ते आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर एका सभेदरम्यान आरोप केले होते. त्याच आरोपासंदर्भात आपण बोलणार आहोत. धनंजय मुंडे इकडे आले होते. त्यांच्या भगिनी ज्या आहेत त्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूक लढवतात. वेगवेगळे आरोप केले. एकूणच जी काही तुम्ही कर्ज काढली होती शेतकऱ्यांच्या नावावर त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा आरोप झाला आहे. काय सांगाल? नाही, धनुभाऊंनी जे आरोप केले ते एकंदरीत आरोप मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तुम्ही फसवलं आणि फसवलंच नाही तर हे सतत म्हणजे आरोप मला वाटते 7-8-10 वर्षापासून माझ्यावर आरोप करताय. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपला सांगू इच्छितो, क्रॉप लोन हे शेतकऱ्याच्या नावाने फक्त 106 कोटी आम्ही घेतलेलं आहे आणि ते 106 कोटी बँकेला आम्ही परतही केलेत आणि परत केल्याच्या नंतर सिव्हिलमधून शेतकऱ्याचं नाव काढत नव्हती बँक. त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टमध्ये सिव्हिल विरोधामध्ये बँकेच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी पिटिशन केलं आहे आणि मी त्यांना शेतकऱ्यांना सहकार्य पण करतो आहे. पण धनुभाऊला मला एक सांगायचं आहे, म्हणजे हमेशा कुटुंबामध्ये 10 वर्ष त्यांना दुसरं काही माझ्यावर बोलायला नाही, विकासावर काही बोलायचे नाही, त्यांनी काय केलं आहे सांगायचं नाही, त्याच्या मेव्हणीने काय केलं आहे सांगायचं नाही, काय करणार आहे ते सांगायचं नाही. पण कधी असं सांगायचं की कर्ज त्यांचं 7-12वर आहे, शेतकऱ्यावर आहे. मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ते कर्ज जर 7-12वर शेतकऱ्याचं असेल तर मी राजकारणामधून निवृत्ती घेईन. ते कर्ज कारखान्यानं घेतलेलं आहे. शेतकरी क्रॉप लोन मिळतं आणि शेतकऱ्यांनी पत्र देऊन कारखान्याला वर्ग केलेलं लोन आहे आणि आम्ही ते लोन फेडलेलं आहे कारखान्याने. पण काय आता कालचा आरोप बघितला, 28,000 शेतकरी सांगितलं, 28,000 शेतकरी आणि 1,600 कोटी. अहो आता ते जवळजवळ 40-50 हजार शेतकऱ्याचं होतं. पहिलं विधान परिषदेमध्ये बोलले धनुभाऊ आमचे की खूप मोठा भ्रष्टाचार आहे, 20,000 कोटी, 25,000 कोटी, कधी 7,000 कोटी. अहो धनुभाऊ, फक्त 106 कोटी क्रॉप लोन आहे. ह्याच्यावर जर असला धनुभाऊ तुम्ही प्रूव्ह करा, मी राजकारणामधून निवृत्ती घेतो, नाही तर तुम्ही निवृत्ती घ्या. म्हणजे आज पण आहे का फेडले? नाही, अहो हे NCLT नॅशनल ट्रिब्युनल कोर्ट आहे. त्या कोर्टामध्ये ते कारखाना विक्रीला निघाला, कारखाना विक्री झाला आणि बँकेने पूर्ण क्लेम केलेत हे पैसे सर्व. म्हणजे इतर पैसे 106 कोटी क्रॉप लोन आणि इतर पैसे जे होते म्हणजे CC लिमिट होतं, टर्म लोन होतं, हे सगळं एकत्र बँकेने NCLTमध्ये क्लेम केलं आणि ते सेटल झालं आणि 310 कोटीमध्ये हा कारखाना विक्री झाला आणि बँकेनं सरळ G7 शुगर म्हणून आता अस्तित्वात आहे आणि ते सगळं लोन बिन सगळं फेडलेलं आहे. पण सिव्हिलमधनं शेतकऱ्याचं नाव निघत नाही, हा एक विषय आहे. तर शेतकरी सिव्हिलमध्ये हायकोर्टात गेलेले आहेत, बँकेच्या विरोधामध्ये, सिव्हिलच्या विरोधामध्ये. ते 1-2 महिन्यात 2-3 महिन्यात निकाल लागेल. जगतमित्र शेअर्स प्रकरण नेमकं काय आहे त्याच्या संदर्भात चर्चा होताना पाहायला मिळतात. धनंजय मुंडेंशी हे रिलेटेड आहे का? नाही, हे त्यांच्या रिलेटेडच आहे. धनंजय मुंडेंनी जगतमित्र कारखाना आहे, त्याचे जवळजवळ 100 कोटीचे शेअर्स घेतलेत आणि एवढंच नाही, एक ट्रस्टची जमीन पण हडप केली त्याच्यामध्ये. आणि ट्रस्टची जमीन हडप केल्याच्यानंतर ती जमीनचा जो ट्रस्टवाला तो आजपर्यंत गायब आहे. कुठं आहे? मारून टाकलं आहे का काय झालं आहे? तो कुठं आहे तो माहीत नाही कोणाला. आणि ते 100 कोटी जे काय जमा झाले होते पैसे शेअर्सचे, ते पैसे कुठं आहेत? फक्त थोडी जागा प्लेन केली, संपले, ते पैसे गेले आणि सगळंच झालं. असा एक विषय आहे तिथं. नेमकं कुठलं प्रकरण आहे हे सगळं? कोण होते ते? नाही, ट्रस्ट होता एक तिथं, म्हणजे ट्रस्ट होता. त्या ट्रस्टचे लोक होते. ट्रस्टची काय जमीन होती, बाकी इतर शेतकऱ्याची जमीन घेतलेली आहे ना, आणि ट्रस्टची पण जमीन घेतलेली आहे. कुठलं परळीचं आहे? नाही, हे पुसद. हां, पुसद, हां पुसद. परळीत म्हणजे मला वाटतं परळी तालुका आहे बहुतेक. परळी या आंबेजोगाई तालुका असेल बहुतेक. आणि एवढंच नाही, आता मला थोडंसं तुम्ही जरा मध्ये ह्याचं तणाचं काढलं, ते प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला जरूर देतो. पण मला दुसरं एक बोलायचं आहे आपल्याला. आता त्यांनी ह्या कारखान्याच्या शेअरबद्दल, आपलं कारखान्याच्या लोनबद्दल आणि क्रॉप लोनबद्दल बोलू लागलो मी आपल्याला. त्यांनी मला मध्ये विधानसभेमध्ये सांगितलं, साहेब नीरव मोदी आहेत,
5,000 कोटी 25,000 कोटी असं नीरव मोदी आहेत वगैरे अशा उपमा मला बऱ्याच दिल्या. 28,000 शेतकरी आता 1,600 कोटीवर आलेत, 25,000 कोटीहून 1,600 कोटीवर आलेत. मला एक सांगायचं आहे, हा इतका खोटाडा माणूस आहे ना धनुभाऊ आमचा, खूप खोटाडा माणूस आहे. 100 नाही तर 1,000 लबाड आणि धूर्त माणसं मेल्यानंतर जमलेली ही धनुभाऊची अवलाद आहे. ही त्यात एवढे म्हणजे मी सांगतो तुम्हाला, परत एकदा सांगतो, 100 नाही तर 1,000 लबाड मेले असतील आणि त्याच्यानंतर जन्मलेली ही अवलाद धनुभाऊ आहे. हा माझा जाहीर आरोप आहे आणि हे आरोप नसून हे खरा आरोप आहे. इतके खोटाडे आहेत ते, इतकं खोटं बोलतात ते. आणि एवढंच नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो, एक एक पेपर आहे, मी पेपरचं नाव सांगणार नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे कारण का GTV तुम्ही माझी मुलाखत घेताय. 12 पानाची ॲड दिल्या, 40 लाख रुपये, 40,000, मला वाटतं 40 नाही 40 लाख रुपये त्या ॲडला दिलेले आहेत. आणि ते ॲडला तेवढे पैसे दिल्याच्या नंतर ती ॲड छापलेली आहे, 12 पानाची ॲड आहे. त्याच्यावर धनुभाऊनी बघावं ना, शेतकऱ्याचं कर्ज किती होतं, टर्म लोन किती होतं, हे सगळं डिटेल दिलेलं आहे. NCLTने काय त्याच्यामध्ये फैसला दिलेला आहे हे सगळं दिलेलं आहे. धनुभाऊने पेपर तर वाचायला पाहिजे कमीत कमी. धनुभाऊला पेपरचं नाव माहीत नसेल का काय, सगळं माहीत आहे. नाही तर मला विचारा, मी पेपर पाठवून, माझ्याजवळ पेपर ठेवलेत, मी पेपर पाठवून देतो, काय हरकत नाही. वाढती गुन्हेगारीवरून सातत्यानं आरोप होतात. परवा जरांगे पाटलांनी सुद्धा असा आरोप केला आहे की धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख खून प्रकरणात सहआरोपी करावं. कोणी जरांगे पाटलांनी आरोप केला की संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांना सहआरोपी करावं. तुम्हाला वाटतं का तशा पद्धतीचं काय आहे? नाही, मला त्याच्यावर काही कॉमेंट करायचं नाही. आणि मी माझ्या बाबतीत विचारा, माझ्या विरोधात जे बोललं त्याच्याबद्दल विचारा. मला दुसऱ्याच्याबद्दल म्हणजे कोण काय बोललं यावर काही मला कॉमेंट करायचं नाही. सातत्यानं परळी वेगवेगळ्या क्राईमच्या नावानं गाजते. हिंगोलीमध्ये तर अशा पद्धतीची एक प्रचारादरम्यान असं होतं आहे की जर बांगर यांना लीड द्याल तर हिंगोलीचं बीड होईल वगैरे वगैरे, अशा स्वरूपाच्या परळीच्या बीडच्या उपमान झाल्या. तुम्हाला काय वाटतं, गुन्हेगारी खरंच तिथं मोठ्या प्रमाणात वाढली? आज ते इथं गंगाखेडमध्ये आमच्या इथे विरोधात असं बोलले की गंगाखेडपेक्षा परळी चांगली असं बोलले. पण मला त्यांना एवढं म्हणायचं आहे की परळी बदनाम कशामुळे झाली तुमची एवढी? माझं परळी जन्मस्थान आहे आणि कर्म माझं परभणी जिल्हा आहे, पण बीड जिल्हा माझं जन्मस्थान आहे. मला सगळं माहीत आहे. आज बीड जिल्हा जेवढा बदनाम आहे तेवढं परभणी जिल्हा बदनाम आहे का दाखवून द्यावं त्यांनी. गंगाखेडमध्ये तर काहीच होत नाही सध्या. गंगाखेड म्हणजे इथं जवळजवळ एक अर्ध्या तासाचा डिफरन्स आहे गंगाखेड आणि परळीमध्ये. पण मी सांगतो गंगाखेड एवढं शांत आहे कारण काल मला इथल्या जनतेने मला निवडून दिलेलं आहे, म्हणून गंगाखेड इतकं शांत आहे. गंगाखेडला काही कुठलाही प्रॉब्लेम नाही. पण तिथं धनुभाऊ आमदार आहेत, तिथं काय होत नाही. तिथे धनुभाऊ म्हणजे तिथं मर्डर झालेला माणूस धनुभाऊचाच असतो, मारणारा धनुभाऊचाच असतो. जेवढे काय मर्डर झालेत सगळे धनुभाऊचे लोक असतात. म्हणजे मरणारे धनुभाऊचेच आणि मारणारा धनुभाऊचाच. सगळं ते संगीत डिगोळेपासून किशोर फडपासून ते आता नंतर कोण आता मला म्हणजे तुम्हाला लिस्ट देऊ शकतो मी. जेवढे मर्डर झालेत हे धनुभाऊनं करायला लावलेत. धनुभाऊचेच माणसं असतात, मारणारे आणि मरणारे. अतिशय गंभीर आरोप करताय तुम्ही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान. म्हणजे तुम्ही यावर ठाम आहेत असं वाटतं? हा, यावर ठाम आहे मी, कारण त्यांनीच आरोप केलेत ना. गंगाखेड बाबतीत त्यांनी सांगितलं की खूप गंगाखेड गुंडागुर्दी आहे वगैरे, आणि तिथं त्यांनी सांगितलं की खूप काही म्हणजे याच्यामध्ये बोललेत त्यांनी परळीमध्ये की परळी खूप शांत आहे. ही परळी शांत आहे का? चौकशी करा तुम्ही, कोण कसे मर्डर कुणाचे झाले, कसे झाले, आता कुणापाशी आहेत ते, जे मर्डर केलेले कुणापाशी होते, म्हणणारे कुणापाशी होते, हे सगळं माहिती घ्या ना. आपण माहिती घ्या, कळेल आपल्याला. त्याने असं सुद्धा म्हटलं की परळीमधली कामं तुम्ही त्यांची अडवली, त्यामध्ये काही तथ्य आहे का? आता धनुभाऊ जर मला एवढं मोठं समजत असतील, मी कामं अडवू शकतो धनुभाऊचे, परळी तालुक्यामध्ये मी अडवू शकतो तिथं कामं, एवढं जर मला धनुभाऊ मोठं समजत असेल तर धनुभाऊ थँक्स. म्हणूनच तर हे होते गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी अतिशय गंभीर पद्धतीचे आरोप जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्यावर केले आहेत.
या सगळ्या आरोपांना धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी.